तर हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन ब्लॉगमध्ये. मागे गेले 2 दिवस माझी तब्येत काही बरी नाही होती, त्यामुळे मी काही ब्लॉग वगैरे शूट नाही केले. तरी मी सॅटर्डेचा काल अपलोड केला आहे ब्लॉग, पण तेवढं काही मला शूट करायला मिळालं नव्हतं. तर आज तुम्हाला टोटली दाखवेल की कशी काय वायरिंग वगैरे केली आहे आम्ही, आणि तुम्हाला दाखवीन वर्किंग कशी आहे. सगळं LOP COP वगैरे लागलेलं आहे, पीठ स्विच वगैरे सगळं काही झालेलं आहे. काही थोडं ड्रेसिंगचं वगैरे काम राहिलं आहे, ते आज करील मी. ओळीचे वगैरे लावायचं आहे फक्त, ते बाकी आहे. तर आज करणार आहे आम्ही ते, तर तुम्हाला दाखवते. आणि चला आता तर तयारी करत येते, मी म्हटलं चला एक शूट करून घ्या. तर आज मंडे आहे आणि पहिले तर आम्हाला कॉल आहे. नेहमी असं कधी होतच नाही की आम्ही 10 वाजता आमच्या साईडवर जाऊया. तर पहिला कॉल आहे हिंगण्यामध्ये, मॅरीगोल्डमध्ये. मागे आम्ही तिथं बेअरिंग चेंज केली होती, तिथे माहिती नाही काय झालं आहे. तर तिथे पाहू आपण काय झालं आहे, त्यानंतर आपल्या साईडवर जाऊ. तर चला, सोबत राहा असेच न बघत राहा. बाय. तर काही साईडवर आलेलो आहो मी आता. चला आता तुम्हाला दाखवेल की त्या दिवशी सॅटर्डेला काय काय केलं होतं. त्या दिवशी मी बरेच काही दाखवलं नाही तुम्हाला, तर आता पूर्ण दाखवेल तुम्हाला. तर चला, थोडं ड्रेस वगैरे चेंज करूया, त्यानंतर समोरचं दाखवते तुम्हाला सगळं काही कसं काय आहे. तर चला भेटा. गाईज मी पूर्ण पॅनलची ड्रेसिंग वगैरे केली आहे, केबल टाय वगैरे लावून. तर आता तुम्हाला दाखवते. पूर्ण वायरिंग वगैरे झालेली आहे, फायनल वायरिंग आहे. काही वायरिंग बाकी आहे थोडी बहुत, ARDची वगैरे तशी पॉवर बॅकअपची. तर तुम्हाला दाखवते बघा. ही पूर्ण वायरिंग आपले LOP COP कार्डोर हेडरचे वगैरे पूर्ण याच्यात दिलेले आहे, तुम्ही बघू शकता. आणि इकडे आपले गेट लॉकचे वगैरे आहे, पण आता लावले नाही. हे फायनल स्विच आहे. अगर काही प्रॉब्लेम झाला, लिफ्ट अगर वर गेली, तर ह्या 2 वायराच्याच मदतीने पूर्ण लिफ्ट बंद होते स्विच ऑन होऊन. हे आपले मेन सप्लाय आहे. आणि हे वायर ARDपर्यंत गेले आहे. ARDमध्ये आपल्याला पॉवर बॅकअप मिळते. आणि त्यानंतर इफ लाईट वगैरे गेली तर ॲटोमॅटिकली ARD ऑपरेट होते. आणि त्यानंतर ते जे पण जेवढचं फ्लोअर रेंज, जसं आपण फर्स्टवरून सेकंड जातो, तर सेकंडच्या मधात लाईट गेली तर मग ARD ऑन होऊन ते आपल्या त्या फ्लोअरवर ऑटो डोअर राहिले तर ऑटो डोअर ॲटोमॅटिकली ओपन होतात. त्यानंतर आपण बाहेर निघू शकतो. आणि जेव्हा लाईट येईल ॲटोमॅटिकली आपली लिफ्ट ऑन होऊन जाईल. अशा प्रकारे असते. अजून तुम्हाला खाली वगैरे दाखवतो, डोअर ड्राईव्ह वगैरे सगळं लावलेलं आहे. मागच्या ब्लॉगमध्ये पण दाखवलं होतं, पण एवढं तुम्हाला. तर तुम्ही बघू शकता इथे ABCD आहे, ते पूर्ण आपले 7 सेगमेंट डिस्प्ले आपल्याला दाखवतात की ऑन आहे म्हणून. आणि हा आपला डिस्प्ले पूर्णपणे ऑन झालेला आहे. आणि हे तर तुम्हाला माहितीच आहे, मेंटेनन्समध्ये चालवायसाठी अप अँड डाऊनसाठी बटन्स आहे. ट्रान्सफॉर्मर. तर चला आता बाकीचं राहिलेलं काम करू, नंतर भेटू. तर गाईस पूर्ण काम झालेलं आहे. आता बस उद्याचा 1 दिवस बाकी आहे, त्याच्यानंतर पूर्ण फायनल लिफ्टचा व्हिडिओ तुम्हाला लास्टमध्ये दाखवेलच मी. तर आज डोर वगैरे सेट झालेले आहे. डोर असं काही दाखवू नाही शकत तुम्हाला की कसं काय सेट करते म्हणून. तुम्हाला ते कपडा वगैरे सेट करावं लागते, रोलर वगैरे सेट करते, बस तेवढेच. अजून काही नाही. आणि अजून काही नाही, बस आता ही फायनल लिफ्ट आहे. तुम्हाला फायनल व्हिडिओ दाखवून कशी चालते वगैरे. तर चला बघत राहा तुम्ही. आता ज्याच्या घरी झालेला आहे आपला, इकडे एक हिल स्टेशन आहे, 1 नंबर. पोरं आपले बॉयफ्रेंड गर्लफ्रेंडसोबत येतात मस्त बाई. तुम्ही पण या आपल्या गर्लफ्रेंडला घेऊन. आम्हाला पण नाश्ता नुसता करा. चला घरी भेटू.